लाख दिले सांगा बरं? 7 लाख काय काय दिले सांगा? ऐकून घ्या, लय स्टेजवर क्रॉस केलं म्हणजे तुम्ही लय शहाणी असं काय आवडणार नाही. ऐकून घ्या मला माहिती तुम्ही स्मार्ट ऍडव्हान्स आहे. किती लाख दिले सांगा बरं? 7 लाख काय काय दिले सांगा? मला माहिती तुम्ही स्मार्ट ऍडव्हान्स आहे. ऐकून घ्या, लय स्टेजवर क्रॉस केलं म्हणजे तुम्ही लय शहाणी. प्रेक्षकांनो नमस्कार, मी पूनम. आताच्या घडीची मोठी राजकीय बातमी आहे. लोकसभा निवडणुकीचं मैदान नगरमध्ये आतापासूनच तापू लागलं आहे. निलेश लंके व सुजय विखे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी संपायला तयार नाहीत. गावागावात जाऊन विखे यांनी तुमच्या गावासाठी किती निधी दिला असा प्रश्न निलेश लंके विचारत आहेत. असा प्रश्न त्यांनी नगर तालुक्यातील टाकळी खातगावच्या सभेत सरपंचांना विचारला. त्यावर सरपंचांनी हजरजबाबीने उत्तर दिले. विखेंनी आमच्या गावासाठी 60 लाखांचा निधी दिला असं उत्तर सरपंचांनी देताच आमदार लंके यांचा पारा चढला. नक्की काय प्रकार घडलाय ते आपण आधी पाहूयात. पैसे तुमच्या गावात दिले काय? दिले का? त्या सरपंचाला माहिती आता. खोटं नाही बोलायचं. 50-60 लाख रुपये किती लागले? 50 आणि 60 लाख कुठलं काम दिले मला सांगा. कुणी दिले? कुठले काम सांगा बरं? किती लाख दिले? किती लाख दिले सांगा बरं? 7 लाख काय काय दिले सांगा? आडवट रस्ता कुठला दिला? ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद मधून आले साहेब. जिल्हा परिषद मधून ऐकून घ्या लय स्टेजवर क्रॉस केलं म्हणजे तुम्ही लय शहाणी असं काय आवडणार नाही. ऐकून घ्या मला माहिती तुम्ही स्मार्ट ऍडव्हान्स आहे. जिल्हा परिषदेच्या का प्रमाण खतून स्वतःच्या नावावर लावण्यात अर्थ नाही. निलेश लंके विधानसभा सदस्याच्या नावावर जे निधी आला काय बरोबर. भर सभेत आणि तेही गावकऱ्यांसमोर सरपंचांना धमकवण्याचा प्रकार घडलाय. आमदार लंके त्या सरपंचांना म्हणतात स्टेजवर लय क्रॉस केलं म्हणजे तुम्ही काही लय शहाणे असं काही नाही. मला माहिती आहे तुम्ही लय स्मार्ट माणूस आहेत. आमदार लंके यांनी सरपंचांना तसे धमकावल्यानंतर हा व्हिडिओ लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावर लंके यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटू लागल्यात. याबाबतचे अपडेट आम्ही आपणास देऊच. आपण पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.